नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या बाबीवर दररोज काही प्रश्न येतात आणि त्याची उत्तरं सुद्धा दिली जातात. अशाच आपल्या लोकप्रिय असलेल्या सदरामध्ये चर्चा तुमची आमचीमध्ये नंदा देशमुख यांनी प्रश्न विचारला. अलीकडं दूरदर्शन, वृत्तपत्रे आणि सगळीकडं खर्ग बेट हा उल्लेख येतो आहे. खर्ग बेटाबद्दल आम्हाला काही माहिती सांगाल का? ताई, बरोबर आहे. आपल्या या मागणीनुसार आम्ही खर्ग बेटाबद्दल आपल्याला माहिती सांगतो आहोत. खर्ग बेट हे इराणच्या आखातीतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि सामरिकदृष्ट्या मोलाचे बेट आहे. या बेटाबद्दलची महत्त्वाची माहिती जर आपण घ्यायची ठरवली तर त्यात भौगोलिक स्थानाचा विचार करूया. हे बेट इराणच्या किनाऱ्यापासून साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावर आखातामध्ये स्थित आहे. प्रशासकीयदृष्ट्या सुद्धा या बेटाला खूप महत्त्व आहे. हे इराणच्या बुशेहर प्रांताचा भाग आहे. आर्थिक महत्त्व जर इथलं बघायचं झालं तर हे तेलाचं केंद्र आहे. खर्ग हे बेट इराणसाठी आर्थिकदृष्ट्या कणा मानलं जातं. तेल निर्यात करत असताना इथून मोठ्या स्वरूपात तेल निर्यात होत असते. इराणच्या एकूण कच्च्या तेलाचं म्हणजे क्रूड ऑइल ज्याला आपण म्हणतो, निर्यातीपैकी जवळपास 90% जास्त निर्यात याच बेटावरून होते. इथलं टर्मिनलचा विचार करता तर जगातील सर्वात मोठ्या तेल टर्मिनल्सपैकी एक आहे, जिथे मोठे ऑइल टँकर्स तेल भरण्यासाठी येतात. ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्वाचा विचार केला तर हे अत्यंत प्राचीन बेट आहे. या बेटाचा इतिहास हजारो वर्षाचा जुना आहे. येथे ख्रिश्चन चर्च आणि प्राचीन काळच्या काही कोरीव कामाचे अवशेषसुद्धा आढळून येतात. 1980च्या युद्धाचा जर विचार केला तर 1980च्या दशकात झालेल्या इराण इराक युद्धाच्या दरम्यान हे बेट संघर्षाचे मुख्य केंद्र होते. इराकने इराणची आर्थिक नाडी रोखण्यासाठी या बेटावर अनेकदा हल्ले केले आहेत. संरक्षणाचा विचार करता आपल्या तेल निर्यातीचे रक्षण करण्यासाठी इराणने या बेटावर मोठी लष्करी सुरक्षा तैनात केली आहे. आणि इतर वैशिष्ट्ये जर विचार केले तर रस्ते आणि पायाभूत सुविधा बेटावर तेल कर्मचाऱ्यासाठी वसाहती, एक विमानतळ आणि बंदराच्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. लोकसंख्येचा विचार केला तर येथे मुख्यत्वे तेल उद्योगात काम करणारे कर्मचारी आणि स्थानिक लोक राहतात. मंडळी, आपण खर्ग या बेटाबद्दलची माहिती ऐकली. खरं तर खर्ग हे बेट आता जगाच्या नैसर्गिक ऊर्जा तेल यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जगाची नैसर्गिक ऊर्जा भागवण्यासाठी खर्ग या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरी गोष्ट आहे, आखाती युद्धाच्या निमित्तानं खर्ग हे लक्ष झालं तर पुढच्या 13 वर्षाला पुरेल एवढं ऊर्जेची साधनं इथून संपुष्टात येऊ शकतात, म्हणूनही जगभरामध्ये चिंता आहे. परंतु नुकतंच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुतवा केल्याप्रमाणे कदाचित हे 23 दिवसानंतर युद्ध जरी संपलं तर मात्र तेवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि ताईंनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे. खर्ग हे भारताचेच नाही, आखाती देशाच्याच नाही, तर संपूर्ण जगाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं बेट आहे. मंडळी, चला, खर्ग विषयावरची ही माहिती संपली. आता तुम्हाला विनंती आहे, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आवडलेले व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जो काही संदेश द्यायचा आहे तो संदेश बॉक्समध्ये द्या. आम्ही निश्चितपणे त्याचा विचारसुद्धा करतो.